कल्याणमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे उपविभाग प्रमुख रमेश तिखेंचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय। बेपत्ता नगरसेवकांची पोस्टर्स लावल्यानं काल तिखेंविरोधात गुन्हा दाखल झालेला। दरम्यान पोलिसांच्या कारवाईच्या धास्तीने तिखेंचा मृत्यू झालाय असा गंभीर आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलाय। पोलिसांकडून रमेश तिखेंना चौकशीसाठी वारंवार फोन येत असल्याचा दावाही कार्यकर्त्यांनी केला। पोलिसांचा एवढा प्रचंड दबाव त्याच्यावरती होता की त्या ठिकाणी त्या दबावामध्ये म्हणजे रात्रीभरामध्ये त्याने 20-25 फोन पोलिसांकडून आले आणि पोलिसांनी त्यांना सांगितलं तुम्ही हजर व्हा, नाही तर म्हणजे एखाद्या सराईत गुन्हेगाराला ज्या पद्धतीने वागणूक त्याहीपेक्षा भयानक वागणूक जर पोलीस स्टेशन देत असतील तर कोणत्या दबावाखाली देतात। आमचा थेट आरोप आहे हे पोलीस प्रशासन आणि मधुर म्हात्रे यांचे वडील श्री उमेश म्हात्रे हे राजकीय दबावातून आमच्यावरती राजकीय राग या ठिकाणी व्यक्त करत आहेत। पोलिसांनी एवढा प्रचंड प्रेशर निर्माण केला होता आमच्या शिवसैनिकांवरती की त्यांनी ते पूर्ण स्ट्रेसमध्ये होते। रात्री 2:30 वाजेच्या सुमारास त्यांनी या सगळ्या विचार करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांची दुर्दैवी या ठिकाणी मृत्यू झालेली आहे। मी त्याला बोललो, रमेश तू काय काळजी करू नको, आम्ही सर्व मागे तुझ्या पाठीशी उभं राहू। पण रात्री 2:30 वाजता त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि याला कारणीभूत हे उमेश म्हात्रे आहे। तर आमची हीच मागणी आहे पोलीस प्रशासन आणि उमेश म्हात्रे या जो कोणी गुन्हा दाखल केलेला आहे त्यांच्यावर हा 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। कल्याणच्या कोळशेवाडीतील ठाकरे सेनेचे नगरसेवक मधुर म्हात्रे बेपत्ता प्रकरणाला नवं वळण मिळाले। काल पोस्टरबाजी करणाऱ्या ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या तक्रारीनंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशीला सुरुवात केली। चौकशी आणि नोटीस देण्यासाठी ठाकरे सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले। यानुसार आज ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष तसंच तक्रार दाखल असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते कोळशेवाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले।